पालघर साधू हत्याकांडामध्ये मुख्य आरोपी म्हणून भाजपने काशीनाथ चौधरींवर आरोप केलेले आहेत आणि त्यांनाच वॉशिंग मशीनमध्ये घालून भाजपने पक्षामध्ये घेतलं. रोहित पवारांचा ट्विट करत आरोप. काशीनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशाला स्थगिती. काशीनाथ चौधरींनी काल भाजपमध्ये केला होता पक्षप्रवेश. काशीनाथ चौधरी पालघर साधू हत्या प्रकरणामधील आरोपी. भाजप पक्षप्रवेशाला स्थगिती दिलेले काशीनाथ चौधरींची पत्रकार परिषद. पालघरच्या उमरोळीमध्ये चौधरी पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार. काशीनाथ चौधरी कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तेव्हा आरोप लावला नाही. संपूर्ण चौकशी करून निर्णय घेतल्याचं स्थानिकांनी सांगितलंय. फडणवीसांचं रोहित पवारांना उत्तर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारक निरीक्षकांची आज बैठक. नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीसाठी स्थानिक परिस्थितीचा आढावा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे घेणार. आज दुपारी 1 वाजता प्रदेश कार्यालयामध्ये बैठक. ठाकरेंच्या सेनेचे उपनेते अद्वै हिरेंचा पक्षाला रामराम. अद्वै हिरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार. अद्वै हिरेंची माहिती. अद्वै हिरेंच्या पक्षप्रवेशानं नाशिकमधील समीकरणं बदलण्याची शक्यता. अपूर्व हिरे, प्रसाद हिरे, तुषार शेवाळे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार. अजित पवारांच्या नातेवाईकांना 500 कोटींचं हॉस्पिटल बहाल केलं जात आहे का? अंजली दमानी यांचा ट्विट करत सवाल. विरोध असताना देखील हॉस्पिटल पीपीपी तत्वानं देण्याचा घाट घातला. दमानी यांचा आरोप. तेरणा ट्रस्ट आता राणा जगजितसिंह पाहतात. तेरणा ट्रस्ट फक्त अजित पवार, सुनेत्रा पवारांपुरतं मर्यादित नाही. सुप्रिया सुळेंचं दमानी यांना उत्तर. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये अडकलेले राणा जगजितसिंह सध्या भाजपमध्ये असल्याचीही करून दिली आठवण. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात मुद्रांक शुल्क भरण्यासाठी पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला मुदतवाढ. कंपनीला 24 तारखेपर्यंत मुदतवाढ. दिग्विजय पाटील यांच्याकडून जेडीआरकडे मुदतवाढीसाठी होता अर्ज. मिताली ठाकरेंच्या भावाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी अमित ठाकरे मातोश्रीवर 6 डिसेंबरला दिल्लीमध्ये लग्न असल्यानं ठाकरे कुटुंबियांना आमंत्रित करण्यात आलंय. माझ्यावर महाराजांसाठी पहिली राजकीय केस झाली, बरं वाटलं. 4 महिने शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी वेळ का नव्हता? गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित ठाकरेंचा सरकारवर निशाणा. दरम्यान शासकीय उद्घाटनाआधीच शिवस्मारकाचं उद्घाटन करत जमावबंदीचं उल्लंघन केल्याचा ठपका. माझ्या मुलाचा अभिमान वाटतो. शिवपुतळा अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आई शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया. भाजपच्या निवडणूक संचलन समितीची भाजप प्रदेश कार्यालयामध्ये उद्या दुपारी 3 वाजता महत्वपूर्ण बैठक. भाजप निवडणूक प्रभारी बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि स्थानिक पातळीवरील झालेल्या युतीबाबत सखोल चर्चा होणार. दिल्लीमध्ये घडलेली घटना छोटी होती. मोठी घटना घडली असती तर लाखो लोक मृत्युमुखी पडले असते. दिल्लीमधील स्फोट प्रकरणावर गोविंदगिरी महाराजांचं मोठं वक्तव्य. मीरा भाईंदर प्रशासनाला उपमुख्यमंत्री शिंदे यांची तंबी. रस्त्यांच्या खड्ड्यांवरून शिंदेंकडून पालिकेचे आयुक्त राधा विनोद शर्मांना खडेबोल. रस्त्यांची दुरुस्ती तत्काळ करण्याचे आणि नागरिकांना दिलासा देण्याचे निर्देश. मुंबईमधील गोवंडी परिसरामध्ये पालिकेकडून 580 बेडचं शताब्दी रुग्णालय बांधण्यात आलं. हे रुग्णालय राणा जगजितसिंह पाटलांच्या तेरणा मेडिकल ट्रस्टला चालवण्यासाठी देण्यात येणार असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. महायुती सरकारला सार्वजनिक आरोग्याशी खेळू देणार नाही. शताब्दी रुग्णालयाच्या खासगीकरणाचा आम्ही विरोध करत राहू. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांचं ट्विट करत सरकारवर निशाणा. मुख्यमंत्री फडणवीसांकडून सरपंच संवाद उपक्रमांतर्गत राज्यामधल्या सरपंचांसोबत ऑनलाईन संवाद. या माध्यमातून 23,000 सरपंचांसोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. ग्रामविकासाशिवाय आपल्या राज्याचा आणि देशाचा विकास होऊ शकत नाही. कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन. दक्षिण मुंबईमधील रिगल सिनेमा सर्कलमधील बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन. नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी सर्वच उमेदवारांनी भरले अर्ज. 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान. सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून अमोल मोहितेंनी अर्ज भरला. यावेळेला शिवेंद्रराजे उपस्थित होते, मात्र उदयनराजे अनुपस्थित होते. दोन्ही राजेंचं मनोमिलन झालेलं असताना सुद्धा उदयनराजे अनुपस्थित राहिले. परळी नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढावी अशी आमची इच्छा होती. युतीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रामाणिक प्रयत्न केले. परळीमध्ये युतीवरून सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया.
सोलापूरच्या अनगर पंचायतीमध्ये भाजपच्या 17 पैकी 17 सदस्यांची बिनविरोध निवड. राजन पाटलांच्या दोन्ही मुलांकडून फटाके फोडत जल्लोष. नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून प्राजक्ता पाटलांच्या विरोधात अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे यांचा थेट सामना. निवडणुकीमध्ये भाषण करताना जपून वक्तव्य करावी लागतात. एकही शब्द चुकून गेला तर मतदारसंघ तसंच संपूर्ण राज्याला फटका बसू शकतो. आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य. अमरावतीच्या दर्यापूर आणि अंजनगाव सुरजीमध्ये ठाकरेंची सेना आणि मनसेची युती. युतीचे उमेदवार जाहीर. दर्यापूरमधून नगराध्यक्षपदासाठी भावना भुतळा यांना उमेदवारी जाहीर. बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी प्रेमलता पारवेंनी भरला अर्ज. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पारवेंनी भरला नामांकन अर्ज. बीड नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून करुणा मस्केंचा अर्ज. बीडमध्ये काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे. बदलापुरात शिंदेंच्या सेनेला भाजपचा धक्का. भाजपचे माजी शहराध्यक्ष संजय भोईर शिंदेंच्या शिवसेनेत. अर्ज भरण्याच्या अर्धा तास आधी शिवसेनेमध्ये प्रवेश. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला नगरपंचायत निवडणुकीमध्ये मबियामध्ये फूट. ठाकरेंच्या सेनेचा 18 जागांसह नगराध्यक्षपदावर निवडणूक लढवण्याचा निर्णय. भाजपने वेंगुर्ला शहराचा विकास रखडवला. संदेश निकम यांचा आरोप. नांदेडच्या आदगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार वर्षा देशमुखांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा. सिंधुदुर्गमध्ये कणकवली नगराध्यक्षपदासाठी ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकरांचे उमेदवारी अर्ज दाखल. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शहर विकास आघाडी म्हणून एकत्र आलो. पारकरांची प्रतिक्रिया. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आणि शिंदेचे आमदार किशोर पाटलांमध्ये जुंपली. पाचोरा, भडगाव, चाळीसगावमध्ये महायुतीमध्ये फूट पडली. भाजप आणि शिंदेची शिवसेना एकमेकांच्या समोर उभी. पुण्यामधल्या दौंड नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून दुर्गादेवी जगदाळेंचा उमेदवारी अर्ज दाखल. दौंड नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये लढत. 3 डिसेंबरला राष्ट्रवादीचाच नगराध्यक्ष होणार. माजी आमदार रमेश थोरात यांना विश्वास. सिन्नर नगर परिषद निवडणुकीमध्ये शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची मोठ्या प्रमाणावर झुंबड. नगराध्यक्षपदासाठी शेवटच्या दिवशी 9 तर नगरसेवक पदासाठी 98 जणांनी उमेदवारी अर्ज भरला. बारामती नगर परिषदेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सचिन सातव यांच्या नावाची घोषणा. राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा सस्पेन्स ठेवण्यात आला होता. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण नगर परिषदेमध्ये महायुती फिसकटल्याचं चित्र. भाजपकडून मोहिनी लोळगे तर शिंदेच्या सेनेकडून भूषण कावसानकर मैदानात. कोल्हापुरातील सुटकी बाबा विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये नागरिकांच्या तक्रारी. सुटकी बाबाकडून अनेक नागरिकांना गंडा घातल्याचा प्रकार. भक्तांसोबत अघोरी प्रकार करणाऱ्या सुटकी बाबाचे व्हिडिओ व्हायरल. नाशिकच्या निफाडमध्ये थंडीचा कडाका वाढला. गोंदेगाव परिसरामध्ये थंडीपासून वाचण्यासाठी नागरिकांकडून शेकोटीचा आधार. नंदुरबार शहाद्यामधल्या शिरूर दिगर गावामध्ये कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी निराशेत. एका शेतकऱ्यानं 4.5 एकराच्या कांद्यावर रोटावेटर फिरवला.